सकाळच्या नाश्त्याला मेथीचे पराठे मिळाले तर काही मज्जाच येणार ना। नमस्कार, मी अनु तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवर। तर आपण बनवत आहोत चविष्ट आणि पौष्टिक असे मेथीचे पराठे। तर चला रेसिपीला सुरू करूया। आपण घेत आहोत 1 ग्लास गव्हाचं पीठ, सोबतच सुखे मसाले घालून घेणार आहोत। तिखट, हळद, मीठ, धनेपूड, तीळ, आलं लसणाची पेस्ट आणि असे छान बारीक चिरलेली मेथी घालून घेणार आहोत आणि त्याला छान एकजीव करून घेणार आहोत। आता त्यात थोडं पाणी घालायचं आहे आणि छान अशी कणिक मळून घ्यायची आहे। जास्त रट भिजवायचं नाही आहे, हलकी नरमच कणिक भिजवा म्हणजे पोळ्या लाटायला त्रास नाही होणार। छान अशी कणिक मळल्या गेलेली आहे। थोडंसं तेल लावून घ्या कणकीला। आता 10 मिनिटं झाकून ठेवायचं आहे। 10 मिनिटं झालेले आहे। आता त्या कणकीला छान असं मळून घ्या। थोडंसं कणकीवर तेल घाला म्हणजे पोळ्या सॉफ्ट होणार। आता कणकीचे पेढे बनवून घ्यायचे आहे। 1 ग्लासच्या कणकीचे 10 पेढे तर नक्कीच होतात। तर पेढे तयार झालेले आहे। आता गॅस ऑन करून घ्या आणि त्यावर ठेवा तवा। आपण लोखंडाचा तवा यूज करत आहोत। तर घ्या कोरपाट आणि सोबतच घ्या पीठ। पेढ्याला पीठ लावून घ्या छान आणि त्याची छान अशी पोळी लाटून घ्या। हलक्या हाताने पोळी लाटा म्हणजे फाटणार नाही। आता तव्यावर घाला छान असं तेल। आता आपण पराठा टाकून घेणार आहोत तव्यावर। पराठ्यावरही तेल छान लावून घ्या। एका बाजूने भाजलं की सराट्याने पलटवून घ्या। छान असे डाग आलेले आहे। आता पराठा तयार झालेला आहे। एका प्लेटमधून काढून घ्यायचा आहे। असे सर्वच पराठे तयार करून घ्यायचे आहे। बघा किती सुंदर असा मेथीचा पराठा तयार झालेला आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।